नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र रक्षक यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे। तर आपला भाग 2 आहे 1884 प्लस महाराष्ट्र भूगोलचे प्रश्न पाहायचे आहेत आपल्याला। प्रश्न 101 वा पाहूया आपण। मागील व्हिडिओमध्ये आपण 100 प्रश्न कव्हर केले आहेत। तर प्रश्न 101 आहे, महाराष्ट्रात सर्वात कमी वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रात सर्वात कमी वनक्षेत्र असलेला जिल्हा आहे लातूर जिल्हा। प्रश्न 102 आहे, महाराष्ट्रातील सर्वात कमी वनक्षेत्र असलेला शहरी जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील सर्वात कमी वनक्षेत्र असलेला जिल्हा आहे मुंबई शहर। प्रश्न क्रमांक 3 आहे, दक्षिण कोकणात प्रामुख्याने कोणत्या प्रकारची वने आढळतात? तर दक्षिण कोकणात प्रामुख्याने उष्णकटिबंधीय सदाहरित वने आढळतात। तर प्रश्न 104 पाहू आपण। प्रश्न 104 आहे, सदाहरित वने महाराष्ट्राच्या एकूण वनक्षेत्राच्या किती टक्के आहेत? तर सदाहरित वने महाराष्ट्राच्या एकूण वनक्षेत्राच्या 3.9% इतके आहेत। त्यानंतर प्रश्न 105 आहे, उष्णकटिबंधीय निम्न सदाहरित वने प्रामुख्याने कोठे आढळतात? तर उष्णकटिबंधीय निम्न सदाहरित वने ही कोकण किनारपट्टी आणि सह्याद्रीच्या पायथ्याशी आढळतात। प्रश्न क्रमांक 106 आहे, महाराष्ट्रात सर्वाधिक प्रमाणात कोणत्या प्रकारची वने आढळतात? तर महाराष्ट्रात सर्वाधिक प्रमाणात उष्णकटिबंधीय निम्न पानझडी, ज्याला आपण आर्द्र पानझडी वने असे म्हटलं जातं। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया मित्रांनो। तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करायचा आहे, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायचं आणि कमेंट करायचं आहे की व्हिडिओ कसा आहे आणि मागील व्हिडिओ तुम्हाला पाहून घ्यायचा आहे। त्यानंतर प्रश्न 108 आहे, काटेरी वने महाराष्ट्रात कोणत्या भागात आढळतात? तर काटेरी वने ही महाराष्ट्रात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील कमी पावसाच्या प्रदेशात आढळतात। प्रश्न क्रमांक 109 आहे, महाराष्ट्रात एकूण राष्ट्रीय उद्याने किती आहेत? तर महाराष्ट्रात एकूण राष्ट्रीय उद्याने 6 आहेत। प्रश्न क्रमांक 110 आहे, महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? तर महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान ताडोबा राष्ट्रीय उद्यान आहे। लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 111 आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान गोगामल राष्ट्रीय उद्यान आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 112 आहे, मुंबईमध्ये कोणते राष्ट्रीय उद्यान आहे? तर मुंबईमध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे। खूप महत्त्वाचा IMP प्रश्न आहे हा। त्यानंतर पुढचा प्रश्न 113, नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे। त्यानंतर प्रश्न 114, पेंच राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न पुढील पाहू। प्रश्न 115, चांदोली राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्याच्या सीमेवर पसरले आहे? तर चांदोली हे राष्ट्रीय उद्यान सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांच्या सीमेवर पसरलेलं आहे। प्रश्न क्रमांक 116, महाराष्ट्रात एकूण किती अभयारण्ये आहेत? तर महाराष्ट्रात सध्याला 52 अभयारण्ये आहेत। प्रश्न क्रमांक पुढील 117, महाराष्ट्रातील सर्वात मोठे अभयारण्य कोणते? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे अभयारण्य माळढोक पक्षी अभयारण्य आहे। प्रश्न 118, महाराष्ट्रातील पहिले अभयारण्य कोणते? तर महाराष्ट्रातील पहिले अभयारण्य हे राधानगरीतील दाजीपूर अभयारण्य, जे गव्यांसाठी प्रसिद्ध आहे। त्यानंतर प्रश्न 119, कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कर्नाळा पक्षी अभयारण्य रायगड जिल्ह्यामध्ये आहे। पुढील प्रश्न आपण पाहूया। प्रश्न 120, सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सागरेश्वर अभयारण्य हे सांगली जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न 121, मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा अमरावती जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न 122, भामरागड अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर भामरागड अभयारण्य हे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 123, फणसाड अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर फणसाड अभयारण्य हे रायगड जिल्ह्यामध्ये आहे। मित्रांनो, प्रश्न कसे वाटतात आपल्याला व्हिडिओला लाईक करायचा आहे, कमेंट करायचं आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। प्रश्न 125, भारतातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? तर भारतातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प बोर व्याघ्र प्रकल्प आहे। प्रश्न 126, 1960 ते 1980 या काळात महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे होते? खूप महत्त्वाचा IMP प्रश्न आहे। तर 1960 ते 1980 या काळात महाराष्ट्रात 26 जिल्हे आणि 4 प्रशासकीय विभाग होते। खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। प्रश्न 127, रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता नवीन जिल्हा निर्माण झाला? तर रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन सिंधुदुर्ग जिल्हा 1981 ला निर्माण झालेला आहे। प्रश्न 128, औरंगाबाद, ज्याला आपण छत्रपती संभाजीनगर म्हणून कोणत्या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली? तर औरंगाबादमधून कोणत्या जिल्ह्याची नवीन निर्मिती झाली होती? तर जालना जिल्ह्याची 1981 साली निर्मिती झाली होती।
प्रश्न 129, धाराशिव ज्याला आपण आता उस्मानाबाद म्हणतो त्या जिल्ह्याचे विभाजन कधी झाले व कोणता जिल्हा बनला? तर धाराशिव पासून लातूर जिल्हा बनलेला आहे 1982 साली. प्रश्न क्रमांक 130 आहे, चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन होऊन 1982 मध्ये कोणता नवीन जिल्हा तयार झाला? तर चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन होऊन 1982 मध्ये गडचिरोली जिल्हा नवीन तयार झालेला आहे. प्रश्न क्रमांक 131 आहे, मुंबई जिल्ह्याचे विभाजन करून मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे कधी करण्यात आले? तर मुंबई जिल्ह्याचे विभाजन करून मुंबई शहर व मुंबई उपनगर हे 1990 साली करण्यात आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 132, धुळे जिल्ह्यातून कोणत्या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली? तर धुळे जिल्ह्यातून नंदुरबार जिल्ह्याची 1998 साली निर्मिती झालेली आहे. प्रश्न क्रमांक 133 आहे, अकोला जिल्ह्यातून कोणता नवीन जिल्हा निर्माण झाला? तर अकोला जिल्ह्यातून वाशिम जिल्हा 1998 साली निर्माण झालेला आहे. मित्रांनो, तुम्हाला ह्या जिल्ह्यांची जर शॉर्टकट ट्रिक पाहिजे असेल तर माझ्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला शॉर्टकट ट्रिक दिलेले आहेत. टोटल सर्व जिल्हे त्यांचे विभाजन कसे झालेले आहेत ते तुम्हाला सांगितलेले आहे. प्रश्न क्रमांक 134, परभणी आणि भंडारा या जिल्ह्यांचे विभाजन कधी झाले? तर परभणी आणि भंडारा या जिल्ह्याचे विभाजन 1999 परभणीतून हिंगोली जिल्हा व भंडारातून गोंदिया जिल्हा विभाजन झालेला आहे, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 135, महाराष्ट्रातील 36वा व सर्वात शेवटी निर्माण झालेला जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील 36वा सर्वात शेवटी निर्माण झालेला जिल्हा पालघर जिल्हा आहे, ज्याची निर्मिती 1 ऑगस्ट 2014 ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन झालेला आहे. प्रश्न क्रमांक 136, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील अहिल्यानगर, ज्याला अहमदनगर म्हटले जाते, तो सर्वात मोठा जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 137, महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर आहे. प्रश्न क्रमांक 138, महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? तर महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करायचा आहे, कमेंट करायचं आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 140, रायगड जिल्ह्याचे मुख्यालय कोठे आहे? तर रायगड जिल्ह्याचे मुख्यालय अलिबाग या शहरात आहे. प्रश्न क्रमांक 141, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय कोठे आहे? तर सिंधुदुर्ग या जिल्ह्याचे मुख्यालय ओरोस बुद्रुक, ज्याला सिंधुदुर्ग नगरी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 142, मुंबई उपनगर जिल्ह्याचे मुख्यालय कोठे आहे? तर मुंबई उपनगर जिल्ह्याचे मुख्यालय वांद्रा, जसेच बांद्रा असे म्हटले जाते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 143, औरंगाबादचे नवीन नाव काय आहे? तर औरंगाबादचे नवीन नाव छत्रपती संभाजीनगर असे ठेवण्यात आलेले आहे. औरंगाबाद जिल्ह्याचे नवीन नाव काय आहे? छत्रपती संभाजीनगर. प्रश्न क्रमांक 144, उस्मानाबादचे नवीन नाव काय आहे? तर उस्मानाबाद जिल्ह्याचे नवीन नाव धाराशिव आहे. प्रश्न क्रमांक 145, खडकी हे कोणत्या शहराचे जुने नाव होते? तर खडकी हे कोणत्या शहराचे जुने नाव होते? औरंगाबाद, ज्याला छत्रपती संभाजीनगर असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 146, वाशिम जिल्ह्याचे जुने नाव काय होते? तर वाशिम जिल्ह्याचे जुने नाव वत्सगुल्यम होते. खूप महत्त्वाचा MP आहे. प्रश्न क्रमांक 147, चंद्रपूरचे जुने नाव काय होते? तर चंद्रपूरचे जुने नाव चांदा होते. प्रश्न क्रमांक 148, इस्लामपूर हे कोणत्या शहराचे जुने नाव होते? तर इस्लामपूर हे ईश्वरपूर या शहराचे जुने नाव होते. प्रश्न क्रमांक 149, महाराष्ट्राच्या अति उत्तर दिशेला कोणता जिल्हा आहे? तर महाराष्ट्राच्या अति उत्तर दिशेला नंदुरबार जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 150, महाराष्ट्राला लाभलेला समुद्रकिनाऱ्याची एकूण लांबी किती आहे? तर महाराष्ट्राला लाभलेल्या एकूण समुद्रकिनाऱ्याची लांबी 720 किलोमीटर आहे. आता सध्या यामध्ये बदल झालेला आहे मित्रांनो, लांबी वाढलेली आहे, अपडेट करून घ्या. प्रश्न क्रमांक 151, महाराष्ट्रातील सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला रत्नागिरी जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 152, महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 153, महाराष्ट्राच्या वायव्य दिशेला कोणती राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत? तर महाराष्ट्राच्या वायव्य दिशेला गुजरात, दादरा व नगर हवेली हे एक राज्य व केंद्रशासित प्रदेश आहे. प्रश्न क्रमांक 154, मध्य प्रदेश राज्याला महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागतात? तर मध्य प्रदेश राज्याला महाराष्ट्रातील एकूण 8 जिल्ह्यांच्या सीमा लागतात. खूप महत्त्वाचा MP मुद्दा आहे. प्रश्न क्रमांक 155, तेलंगणा राज्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्याच्या सीमा लागतात? तर तेलंगणा राज्याला महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यांच्या सीमा लागतात: गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड. मित्रांनो, आपल्या व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि मागचा व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे, त्यामध्ये 100 प्रश्न कव्हर केलेले आहेत.
प्रश्न 157, सातपुडा डोंगर रांगांना अमरावती जिल्ह्यात कोणत्या नावाने ओळखले जाते? तर सातपुडा डोंगर रांगांना अमरावती जिल्ह्यामध्ये गाविलगड टेकड्या म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 158, हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगा कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर हरिश्चंद्र बालाघाट हे अहिल्यानगर अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 159, सातमाळा व अजिंठा डोंगररांगा कोणत्या जिल्ह्यात पसरलेल्या आहेत? तर सातमाळा अजिंठा डोंगररांगा ह्या नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात पसरल्या आहेत. प्रश्न क्रमांक 160, महाराष्ट्रात वनांच्या क्षेत्रानुसार प्रथम 2 क्रमांकांचे जिल्हे कोणते? तर महाराष्ट्रात वनांच्या क्षेत्रानुसार प्रथम 2 क्रमांकाचे जिल्हे गडचिरोली जिल्हा आणि चंद्रपूर जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 161, महाराष्ट्रात सर्वात कमी वनक्षेत्र असणारा विभाग कोणता? तर महाराष्ट्रात सर्वात कमी वनक्षेत्र असणारा विभाग मराठवाडा आहे. प्रश्न क्रमांक 162, वन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणारे फॉरेस्ट अकॅडमी सांगली जिल्ह्यात कोठे आहे? IMP आहे मित्रांनो. तर वन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणारी फॉरेस्ट अकॅडमी सांगली येथे कुंडल येथे आहे. सांगलीमध्ये कुठे आहे? कुंडल येथे आहे. प्रश्न क्रमांक 163, फॉरेस्ट अकॅडमीची दुसरी शाखा कोठे प्रस्तावित सुरू आहे? तर फॉरेस्ट अकॅडमीची दुसरी शाखा ही चंद्रपूर जिल्ह्यामध्ये प्रस्तावित आहे. प्रश्न क्रमांक 164, 250 ते 300 सेमी पाऊस असलेल्या प्रदेशात उदाहरणार्थ दक्षिण कोकणात कोणती वने आढळतात? तर दक्षिण कोकणात उष्णकटिबंधीय सदाहरित वने आढळतात. प्रश्न क्रमांक 165, सदाहरी वनात प्रामुख्याने कोणते वृक्ष आढळतात? तर सदाहरी वनात प्रामुख्याने आंबा, जांभूळ, फणस, नागचंपा आणि पांढरा सीडार ही वृक्ष आढळतात. प्रश्न क्रमांक 166, 150 ते 200 सेमी पाऊस असलेल्या सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर कोणती वने आढळतात? तर 150 ते 200 सेमी पाऊस असलेल्या सह्याद्रीच्या पश्चिम उतार्यावर उष्णकटिबंधीय अर्धसदाहरित वने आढळतात. प्रश्न क्रमांक 167 आहे, साग, ऐन, बिबा आणि बांबू हे प्रामुख्याने कोणत्या वनात आढळतात? तर साग, ऐन, बिबा आणि बांबू हे आर्द्र पानझडी वने, मोसमी वने यामध्ये आढळतात. प्रश्न क्रमांक 168, 100 ते 125 सेमी पाऊस असलेल्या विदर्भ आणि खानदेशाच्या काही भागात कोणती वने आढळतात? तर शुष्क पानझडी वने आढळतात. प्रश्न क्रमांक 169, खैर, धावडा, तिवस आणि ऐन हे कोणत्या वनाचे मुख्य वृक्ष आहेत? तर शुष्क व पानझडी वने या वनांचे मुख्य वृक्ष आहेत. मित्रांनो, हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. महाराष्ट्र भूगोल तुमचा पूर्णपणे कंप्लीट होईल. 1884 प्रश्न आहेत आणि आपण ती टेस्ट सिरीज चालू केलेली आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 171, समुद्राच्या दलदलीच्या भागात आढळणाऱ्या वनांना काय म्हणतात? तर समुद्रकाठाच्या दलदलीच्या भागात आढळणाऱ्या वनांना खाजण वने किंवा किनाऱ्यावरील वने मॅग्रोव्ह असे म्हटले जाते. फणसाळ आणि कर्नाळ पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर फणसाळ आणि कर्नाळ हे पक्षी अभयारण्य रायगड जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 173, तानसा अभयारण्य कोठे आहे? तर तानसा अभयारण्य हे ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 174, तुंगारेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तुंगारेश्वर अभयारण्य हे पालघर जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 175, मालवण सागरी अभयारण्य कोठे आहे? तर मालवण सागरी अभयारण्य सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 176, भीमाशंकर अभयारण्य कोणत्या 2 जिल्ह्यांच्या सीमेवर आहे? तर भीमाशंकर अभयारण्य पुणे व ठाणे या 2 जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. प्रश्न क्रमांक 177, मयुरेश्वर सुपे हे मोरांसाठी अभयारण्य कोठे आहे? तर मयुरेश्वर सुपे हे मोरांसाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य पुणे जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 178, रेहकुरी हे काळविटांसाठी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रेहकुरी हे काळविटांसाठीचे अभयारण्य अहिल्यानगर, ज्याला अहमदनगर जिल्हा असे म्हटले जाते, त्या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 179, नानज माळढोक पक्षी अभयारण्य कोठे पसरलेले आहे? तर नानज, ज्याला माळढोक पक्षी अभयारण्य म्हणतो, ते अहिल्यानगर व सोलापूर या जिल्ह्यांमध्ये पसरलेले आहे. प्रश्न क्रमांक 180, नांदूर मधमेश्वर हे पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नांदूर मधमेश्वर हे पक्षी अभयारण्य नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 181, ताम्हणी आणि सुधागड अभयारण्य कोठे आहेत? तर ताम्हणी आणि सुधागड हे अभयारण्य पुणे रायगड जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 182, जायकवाडी पक्षी अभयारण्य कोठे आहे? तर जायकवाडी पक्षी अभयारण्य हे छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर या 2 जिल्ह्यांमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 183, नायगाव मोर अभयारण्य कोठे आहे? नायगावमध्ये मोर अभयारण्य कोठे आहे? तर नायगाव मोर अभयारण्य हे बीड आहे. नायगाव मोर अभयारण्य बीड जिल्ह्यामध्ये आहे, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 184, मेळघाट आणि ढाकणा कोलकाज अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर मेळघाट
आणि ढाकणा कोलगाच अभयारण्य ही अमरावती जिल्ह्यामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 185 टिप्पेश्वर आणि पैनगंगा अभयारण्य कोठे आहेत? तर टिप्पेश्वर आणि पैनगंगा अभयारण्य ही यवतमाळ, पैनगंगा यवतमाळ आणि नांदेड सीमेवर आहे. प्रश्न क्रमांक 186 अंधारी आणि घोडझरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अंधारी आणि घोडझरी अभयारण्य हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे. प्रश्न क्रमांक 188 आंबा बरवा आणि ज्ञानगंगा अभयारण्य कोठे आहेत? तर आंबा बरवा आणि ज्ञानगंगा अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 189 मेळघाट व्याघ्र अभयारण्यास कोणत्या नावाने ओळखले जाते? तर मेळघाट व्याघ्र अभयारण्यास ढाकणा कोलकाच अभयारण्य या नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 190 माळढोक पक्षाला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर माळढोक पक्षाला ग्रेट इंडियन बस्टर्ड या नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 191 सातारा जिल्ह्यातील कोणत्या अभयारण्याला इंदिरा गांधी पक्षी अभयारण्य म्हणतात? तर सातारा जिल्ह्यातील मायणी पक्षी अभयारण्याला इंदिरा गांधी पक्षी अभयारण्य म्हणतात. खूप महत्त्वाचा IMP प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 192 महाराष्ट्रातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य कोणते? तर महाराष्ट्रातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य सागरेश्वर अभयारण्य सांगली जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 193 सागरेश्वर अभयारण्याला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर सागरेश्वर अभयारण्याला यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्य या नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 194 महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते? तर महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा पक्षी अभयारण्य जे रायगड जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 195 महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून कोणत्या अभयारण्याला ओळखले जाते? तर महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून नांदूर मधमेश्वर अभयारण्य जे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे या अभयारण्याला ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 196 रानम्हैस या प्राण्यासाठी राखीव असणारे महाराष्ट्रातील एकमेव अभयारण्य कोणते? तर रानम्हैस या प्राण्यासाठी राखीव असणारे महाराष्ट्रातील एकमेव अभयारण्य आहे कोलमराका कोपेला अभयारण्य जे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 197 महाराष्ट्रातील 50वे अभयारण्य कोणते? तर महाराष्ट्रातील 50वे अभयारण्य कन्हाळगाव अभयारण्य जे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 198 क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील गुगामल राष्ट्रीय उद्यान हे अमरावती जिल्ह्यामध्ये सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे. प्रश्न क्रमांक 199 महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय सागरी उद्यान कोणते? तर महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय सागरी उद्यान आहे मालवण जे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 200 जो आपला प्रश्न क्रमांक शेवटचा आहे बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या नदीकाठी वसले आहे? तर बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान दहिसर नदीकाठी वसलेले आहे. तर मित्रांनो, हे व्हिडिओ 2 मधले 200 प्रश्न म्हणजे 100 प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत. मागील भाग 1 तुम्हाला पाहून घ्यायचा आहे, त्यामध्ये 100 प्रश्न कव्हर केलेले आहेत. असेच आपण 1884 प्रश्न महाराष्ट्र भूगोलचे कव्हर करणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ इतर मित्रांना शेअर करा. पुन्हा लवकरच भेटू भाग 3 मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.